मित्रवर्ग बांधव जे ठाकूर मित्र मंडळ आपण म्हणता येईल, तर आज जमण्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की बड्डे बॉय म्हणून सन्माननीय शंकरसिंह ठाकूर, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय प्रोग्रामिंग पत्रकार संघ आणि दैनिक माहितीचे दैनिक वीर शिरोमणीचे संपादक असे धाडसी नेतृत्व असलेले आपल्याला लाभलेले व्यक्तिमत्व, त्यांचा आज 55वा वाढदिवस. बघता बघता 55 वर्ष त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या हावभावावरून, त्यांच्या राहणीमानावरून असं कधीच वाटत नाही की ते 55 वर्षात पाऊल ठेवलेलं आहे. आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं माणूस लहान होत जातो. असं म्हणतात की लहानपणी लहान आहे, नाही तर जसं जसं वय वाढतं तसंही माणूस लहान होत जातो आणि त्याची कीर्ती महान होत जाते. असे विचारवंत आपल्याला लाभलेले त्यांचा आज वाढदिवस 55वा. आणि आजच्या कार्यक्रमाला शोभा वाढविण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे आलेले आहेत श्री जाधव साहेब, माननीय गोविंद दादा जामकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून आज आपल्याला होते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचारण करतो सिद्धार्थ तलवारे साहेबांना, संपादक प्रवक्ता. त्यानंतर आजचे आपल्या सगळ्यांचे लाडके जिल्हाध्यक्ष या कार्यक्रमाचं मनोगत आणि त्याचं वास्तविक सांगण्यासाठी संपादक आपल्याला सगळं काही सांगतील. आणि परत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून या नात्याने ते आपल्याला 2 शब्द सांगतील. पुरोगामी महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू धर्मरक्षक महाराणा प्रताप, संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे महर्षी महात्मा ज्योतिबा फुले, तसेच सर्व महान विभूतींच्या विचारांना नमन करून मी सर्वप्रथम वाढदिवसाचे बर्थडे बॉय ज्याला म्हणतात ते महाराष्ट्राचे राज्य कार्याध्यक्ष तथा होऊन घातलेले राज्य कार्याध्यक्ष राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटना शंकरसिंहजी छोटूसिंहजी ठाकूर यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी व दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना. तर आता या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम त्याचे जिल्ह्यासाठी काम करण्याची संधी मला लाभलेली आहे. तर या संघाच्या माध्यमातून माननीय अध्यक्ष तलवारे साहेबांना साक्षी ठेवून सांगतो की या संघाच्या माध्यमातून सर्व नवोदित तसेच जुन्या जाणकार पत्रकारांच्या तसेच सर्वांच्या हिताचे काम केले जाईल आणि हिताचे काम केले जाईल. त्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आवश्यकच आहे. सिद्धार्थ तलवारे दादा खूप मोठे विचारवंत आणि एक चांगलं अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. त्याचप्रमाणे गोविंद दादा भेट आज प्रमुख पाहुणे म्हणून आहेत. त्यांचा हे शिकारे साहेबांचे बालमित्र आहेत, त्यामुळे काय त्यांचा देखील काय मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभेल अशी अपेक्षा करतो. तर उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा ठाकूर साहेबांकडून. नाही तर त्यांचे धैर्य, समर्पण आणि त्यांनी हे काम सोपं नसतं पण त्यांचा परिणाम अविश्वसनीय असतो. म्हणून मला ठाकूर सरांच्या बाबतीत मला म्हणायचं आहे, तुझ्या लेखणीतून सत्य आणि धैर्य सदैव चमकत राहो. तुझ्या लेखणीतून सत्य आणि धैर्य सदैव चमकत राहो. तुला यश आणि आनंदाने भरलेले जीवन मिळावे. पत्रकारिता म्हणजे लोकांच्या भावना शब्दात बांधणं. पत्रकारिता म्हणजे लोकांच्या भावना शब्दांत बांधणं. तुझ्या लेखणीतून समाजाला दिशा देणारं मार्गदर्शन कायम ठेव. हीच अपेक्षा आजच्या या
समाज बांधवाकडून आहे. मित्रांनो, यांच्यासोबत खांद्याला खांदा ठेवून सदैव साथ देणारे आमचे सदैव मित्र, स्नेही मित्र शिकारे सर यांच्याही बाबतीत मला जरासं बोलावं वाटते. 2 शब्द कविताचे आठवतात. अनंत राऊत यांची ही कविता आहे. अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्या तुमच्यासमोर मांडाव्या वाटतात. कारण मित्र म्हणला, मित्र असावा कसा, आरशाच्या सारखा मित्र असला पाहिजे. मित्र आरशाच्या सारखा मित्र असला पाहिजे. जीव हा ज्याच्यामुळे दुखात हसला पाहिजे. जीव हा ज्याच्यामुळे दुखात हसला पाहिजे. अंतराळी एकटा तो राहतो तो ईश्वर कसा. अंतराळी एकटा तो राहतो ईश्वर कसा. गुप्त एखादा तयाला मित्र असला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मित्र असला पाहिजे. मित्रामध्ये खरोखरच प्रत्येकाच्या जीवनात मित्र असतो, पण मित्रामध्ये मित्र हा गरीब असतो, मित्र हा श्रीमंतही असतो. मित्र हा गरीब असतो, मित्र हा श्रीमंतही असतो. मित्र हा हुशार असतो, काही मित्र मंद असतात. मित्र हा हुशार असतो तर काही मित्र मंद असतात. पण तो जोपर्यंत सोबत आहे, दुःखाच्या काळजाचा दरवाजा मात्र बंद असतो. दुःखाच्या काळजाचा दरवाजा मात्र बंद असतो. म्हणून म्हणायचं आहे मला, दुःख अडवायला उंबरा सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा असावा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा, आरशा सारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र असला जवळ जर मनासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. तरी मी या ठिकाणी 2 शब्द थांबवतो, कारण बरेच आदरणीय प्रमुख अतिथी आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो आणि पुन्हा दादा ठाकूर सरांना राय परिवाराच्या वतीने आणि पत्रकार पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने पुन्हा एकदा मराठवाड्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या पुन्हा पुन्हा हार्दिक मंगल कामना. म्हणून शासनाला जागा करण्याचं काम आपण सगळे मंडळी करत आहोत. हे अतिशय पुण्याचं काम आहे माझ्या दृष्टिकोनातून. हे तुमचं जे काम आहे अतिशय पुण्याचं काम आहे. दादा ठाकूर म्हटल्या मला कर्मा चित्रपट आठवला पटकन डोक्यामध्ये. कर्मा नावाचा एक आपल्या देशावर आधारित चित्रपट आहे. त्याच्यामध्ये जे पात्र आहे दिलीप कुमार यांचं, त्यांना सगळे दादा ठाकूरच म्हणतात. दादा ठाकूर ठाकूर नावापुढे जेव्हा दादा लागतं त्यावेळेस जबाबदारी खूप वाढते बरं, खूप जबाबदारी वाढते. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा हा जो इथं काही छोटेखानी कार्यक्रमासाठी जो काही इथं जमा झालेला वर्ग आहे तो निश्चितच त्यांना दादा मनातून मानतो. म्हणून हे दादा ठाकूर जे नाव पडलेलं आहे, ठाकूरच्या समोर दादा हे जे नाव लागले, उपाधी लागली, ती एक उपाधी आहे माझ्या दृष्टिकोनातून. आणि ती फार मोठी उपाधी आहे. लोक कधी कोण दादा म्हणत नाही. दादा म्हणून पुढे पुन्हा कुठल्या तरी दादाच्या हाताखाली आपण काम करू असंही कोणाला वाटत नाही. दादा एखाद्या आपण भावाला दादा म्हणतो, म्हणून एखाद्या वेळेस मोठ्या भावाला दादा असं म्हणतो. बीड जिल्ह्यामध्ये वडिलांना दादा म्हणण्याची प्रथा आहे. पण या ठिकाणी तुम्हाला दादा म्हणतात म्हणजे यू हॅव ग्रेट
responsibility and onus toward the society and our friends also. म्हणून आतापर्यंत आपण जेवढं काही काम करत आलेलं आहात आपला परिचय नाही, आणि तिथं जेव्हा असं इंटिमेसी नसते तिथं बोलायला खूप कठीण जातं, बऱ्याच दिवस कठीण जातं. तर मी का असं फार विशेषण तुम्हाला लावणार नाही, परंतु हे जे काही प्रेम दिसतं याच्या आधारे एक मी अंदाजा करू शकतो की ह्या ग्रेट पॉप्युलॅरिटी इन द सोसायटी, तुमची एक चांगल्या प्रकारे लोकप्रियता आहे जनमानसामध्ये, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आहात. म्हणून फारसं काही या ठिकाणी मी विशेषण लावणार नाही. जीवनाच्या अनंत वळणावर अनेक जण आपल्याला भेटली असतील, त्यामध्ये अनेक लोकांना आपण जपलंही असेल, हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. सगळं जपल्यामुळंच ही सगळी मंडळी गोळा झाली. अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नसेल कदाचित, किंवा हा वाढदिवस संध्याकाळी साजरा करायचा असेल असं मला वाटलं आल्या या ठिकाणी की 2 केक दिसत आहेत, म्हणजे दोघांचा पण तरी वाढदिवस आहे. नंतर वाटलं की नाही, एकासाठी 2 व्यक्तींनी कुठून तरी हे केक आणलेले आहे, आणि लवकरच आपण करतो या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये केक कापूनही आपण स्वागत करणार आहोत. बरेचसे मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत, त्यांना पण बोलण्याची संधी देणं फार आवश्यक आहे. फूलों की तरह फूलो तुम, बहारों की तरह झूलो तुम, फूलों की तरह फूलो तुम, बहारों की तरह झूलो तुम, हमारी भी एक तमन्ना है, तो कभी ना बोलो. धन्यवाद. विचाराच्या सर्वच महामानवांना माझं प्रथमतः नमन. आणि या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून गोविंदजी जामकर साहेब लाभलेले आहेत, आणि आमच्या कार्यक्रमाला आवर्जून आमचे प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक आदरणीय आमचे बंधू सिद्धार्थदादा तलवारे लाभलेले आहेत, आणि बड्डे बॉय आणि नांदेड जिल्हा अध्यक्ष आणि आपण सर्व जमलेले पत्रकार बांधव आणि डॉक्टर साहेब, आपल्या सर्वांचं आमच्या नांदेड नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुरोगामी पत्रकार संघाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. कारण पुरोगामी पत्रकार संघाची एक छोटंसं रोपटं आदरणीय विजयजी सूर्यवंशी सरांनी 2017 साली पनवेलसारख्या गावामध्ये लावलेलं होतं, आणि त्याच पुरोगामी पत्रकार संघाच्या पालवीचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि हा वटवृक्ष आपला पत्रकार संघ संपूर्ण भारतामध्ये विस्तारलेला आहे. आणि या पत्रकार संघामध्ये आम्हाला विशेष काही माहिती नव्हती, परंतु आमचे एक अशोकजी वायवळ आमचे पत्रकार बांधव आहेत, त्यांनी आम्हाला या पत्रकार संघात नाशिक येथे नेऊन आमची नियुक्ती केली. गेल्या 4 ते 5 वर्षापासून मी आणि माझे वडील बंधू आदरणीय ठाकूरदादा आम्ही आमच्या पायाला बिगरी बांधून हा पत्रकार संघ वाढवलेला आहे. आणि आज नाशिक इथल्या कार्यक्रमामध्ये दादा जिल्हाध्यक्ष झाले, मी कार्याध्यक्ष झालो होतो, आणि त्यांच्या कार्याची पावती म्हणून पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी सरांनी त्यांना मराठवाडा अध्यक्ष केले. आणि मराठवाड्याच्या अध्यक्षाच्या नंतर आता पूर्ण राज्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. आणि असाच ठाकूरदादांचा प्रगतीचा आलेख सतत वाढत आहे, हे त्याच्या कार्याची पावती आहे. मित्रहो, आज आपण दादांचा वाढदिवस साजरा करत आहोत. दादांनी त्यांच्या जीवनामध्ये कडू अनुभव भरपूर आलेले आहेत. त्यांची पावती म्हणून त्यांचे सहकारी मित्र, बालपणीचे मित्र जामकर साहेब इथं लाभलेले आहेत. अनेक संकटांना आमच्या ठाकूरदादांनी तोंड देऊन फेस करत हा एक संघर्षमय जीवन प्रवास इथपर्यंतचा त्यांचा आज झालेला आहे. 1970 साली दादांचा पांगरा येथे जन्म झाला. पांगऱ्यासारखे ठिकाणी राहून त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं एक नोकरी हासिल केलेली होती. मध्यवर्ती बँकेत चांगल्या पदावर होते, परंतु कालांतराने माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी विघ्न येत असतात. ती त्यांची नोकरी गेली आणि त्यांना ते आपल्या परिस्थितीचा सामना करावा लागला. मित्रांनो, अनेक माणसाच्या जीवनामध्ये अनेक संकट येतात. ती आपल्याला फक्त मजबूत करण्यासाठी येतात. त्याला आपण फेस करत राहिलो तर खरोखरच आपण
चांगल्या यशापर्यंत पोहोचू शकतो याचं ताजं उदाहरण आदरणीय शंकरसिंग ठाकूर सर आहे. आणि त्यानंतर एक दादांना जिल्हाभरामध्ये कार्यक्रम ठेवलेलेच आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी दादांना अशी विनंती करतो की दादा, आयुष्यामध्ये कितीतरी संकट आले तरी आपण खचून जायचं नाही, हार मानायचं नाही. त्यासाठी तुम्ही एक नामदेव ढसाळांची कविता आहे, मी दादासाठी खास आणलेली आहे. त्यात फक्त व्यासपीठावरील सर्वांची माफी मागून काही थोडासा एक दोन वेगळ्या पद्धतीचा उल्लेख आलेला आहे. शस्त्रांना धार लावून घे, शस्त्रांना धार लावून घे, तुझ्या धरधरत्या अस्पृश्य विचारांची तोहमत. तोहमत म्हणजे एक अचानक घडलेली गोष्ट किंवा अवमानकारक गोष्ट. शस्त्रांना धार लावून घे, तुझ्या धगधगत्या अस्पृश्य विचारांची तोहमत. कुठं आत्महत्येच्या नादी लागतोस, कुठं आत्महत्येच्या नादी लागतोस. संसदेत हिजड्यांचा नंगा नाच. इथल्या बेकसूर मरणाची उत्तरं तुला अशी मिळणार नाही. इथल्या बेकसूर मरणाची उत्तरं तुला अशी मिळणार नाही. एक आवश्यक हिंसेसाठी उचल तुझा हात. उगार स्वतःच्या आत्महत्येविरुद्ध बंड. ती असली वसंताची गाणी कुणाच्या गाणी घालायची. झुकलेली मान ताट कर, झुकलेली मान ताट कर. सूर्याच्या डोळ्यात डोळा भिडव. तुझ्या पुरुषार्थावर चढलेलं गचपान वारून टाक. तुझ्या जिवंत रक्ताला पुन्हा एकदा हाकार. तू वावर फुलमकुला खुनी म्हणून. मग समस्त भुकेल्या आतड्यांची होऊन जाईल बासरी आणि मुकेच्या अंगणात नाचू लागतील मोर पावसाच्या पहिल्या सरीसारखे. पुन्हा एकदा आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दादांना माझ्या सर्वच नांदेड जिल्ह्याच्या वतीने, मराठवाड्याच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जाता जाता एवढंच म्हणतो की दादा ठाकुर खाली नाम काफी है और बहुत कुछ करना आगे बाकी है और बहुत कुछ करना आगे बाकी है. 4 शब्दात खूप काही सांगून गेलं आणि संसदेमध्ये बसलेले लबाड लांबी कशी आहे ते आपण दाखवून दिलं. हर जर्रे ने आपकी कश्ती डुबाने की कोशिश की. हर जर्रे ने आपकी कश्ती डुबाने को चाहिए. हर जर्रे ने आपकी कश्ती डुबाने को चाहिए, मगर हर लम्हा आप निखरते गए. बस्ती बस्ती में नाम लोग लेंगे. बस्ती बस्ती में नाम लोग लेंगे. महाराणा प्रताप की तरह आपका भी नाम रोशन आप करना चाहे तो हम सब आपके साथ है. और यही बात आप में है, इसलिए आज भी हम आपके अनुशासित रथ को आगे बढ़ाने की कोशिश कर रहे हैं. ठीक आहे. आता यानंतर यासाठी मी यांच्यासोबत जोडलेला आहे. आता मी प्राचारण करतोय माननीय महाराष्ट्राच्या आरोग्य आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष ज्यांच्या नावातच काहीतरी वेगळं असल्याचं नाव ऐकले आहे. जन्मभूमी इकडं आणि कर्मभूमी इकडं दोघांच्या महात्म्यामध्ये आहे. दोघाही माझा भाग्य की रामाचा वनवास काहीतरी 14 वर्षाचा होता, पण तसं आमची आज भेट झाली, फेसबुकला दिसलं आणि मी घरून झुकून बघल्या ठरविलं की आज काहीतरी जावं लागेल. काही लांब असं काही जास्त बोलणार नाही, कारण का माझ्या बोलण्याचा आणि फेनीचा आणि बोलण्याचा 1914 वर्ष काही संबंध नाही. ते आजच राहतो. काही बोलण्याच्या ओघात कृपा शब्द काही सगळ्यांना आता 55वा वाढदिवस आकडा बघला आणि माझ्या मित्राकडे बघलं तर मला कसं वेगळंच वाटलं. दोघात बदल करावा असं वाटलं. मी 55चा, माझं वय ॲक्च्युली आहे 49, पण मी 55च्या पुढचा आणि हा 40.
दादा फरक एकच आहे की 3 मार्च 1970ला छोटे शिवाजी ठाकरे आणि आईचं लक्ष्मीबाई रोज घरी राहणं विसरून गेल्या असं दिव्याखाली आला असतो. अशी जेवढी 10 बायलाची खोली होती खपेल घर तिथंच याचं त्यांच्या पोटी हा जन्माला आला. प्रतिकूल परिस्थिती गावामध्ये 5वीपर्यंत शिक्षण त्यानंतर MA पर्यंत शिक्षण कंधारला 12 किलोमीटर सायकलची सुद्धा आम्हाला सोय नव्हती. बूट घेतला तर ते बूट टिकते का नाही अशी होती गिट्टी खालून आहे ते. पण MA पर्यंत शिक्षण तशा परिस्थितीत पट्याला पूर्ण केलं. आम्ही ते बघू त्याच्या मागं पण शिक्षणाबरोबरच पण ते म्हणतात काय हिरा हा कुठेही जरी पडला तरी त्याचा जो गुणधर्म आहे तो काही लपतो. मधल्या परिस्थितीत चढ उतार त्यालाच माणसाचं जीवन म्हणतात. अनंत भानगडीला चढ आला तरी करत करत दादाला एक शोक होता. शोक म्हणजे काय त्याला काय म्हणतात कला अंगामध्ये कला समजा आपल्या भाषेत नाटकं करायचे. पहिलं नाटक अत्याचार होतं काय अत्याचार आणि मामा सांभाळा या मुलीला अशी एवढे केली. तो काही टीव्ही नव्हत्या असं काही नव्हतं. असं तरी काय आम्हाला आमची काही तेवढी बघण्याची आदत नव्हती. नाटकं करायची. पण ज्यावेळेस दादा बाईचं पात्र करायचं तर गावातल्या परत आव्हान बोलत नाही त्या बायकाची स्पर्धा लागायची नटायची. त्यांनाही फिकं पडायचं हा घडी. एकदा नाटक केलं का वर्षभर बायाचं भोकायच्या मागराचं वर्षाचं कामच नाही. आणि ती आता बदल एवढाच झालाय की त्यावेळेस बाया होत्या आता तुम्ही आले बदल एवढा झाला. आणि एक मला सार्थ अभिमान वाटला की आपल्या खेडेगावचा माणूस एका याचा राज्य कार्याध्यक्ष एका याचा संपादक मला मी जरी प्रत्यक्ष भेटलो नसलं तरी मला वारंवार वाटून मला अभिमान वाटायचा. आणि ती जर माझ्या मनात ठेवून मी इथे येण्याचा हा प्रयत्न केला. मी परत तर असंच आलेख बघितला. पुरोगामी संघाच्या पदापासून ते 5 वर्षामध्ये माझ्या माहितीनं चढता आलेख बघण्यातच आहे. असंच आणखी काहीतरी करावं एवढीच मी या ठिकाणी हे करतो आणि माझी 2 शब्द सांगितले. पिल्लारीकर साहेबांनी शंकरसिंह ठाकूर साहेब यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त जमलो आहेत आणि आपल्या सर्वांकडून मी मान्य ठाकूर साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक अभिनंदन देतो आणि पुढील आयुष्य हे भरभराटीचं सुखाचं आरोग्य द्यायला हवं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आवाज बनवणारा हवा, घास भरवणारा हवा, मित्रप्रेमी राजा बनवणारा हवा. मित्रप्रेमी प्रत्येक मित्रांना राजा बनवणारा हवा. शंकरसिंह ठाकूर साहेबासारखा नेताच घडवावा, नेताच घडवा. हे बघा, लहानपणी त्यांनी आठवणी ताज्या केल्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे मित्र होते आणि आठवतील तुम्हाला सगळ्याला. पहिले 5 पैशाला 5 नरडे भेटायचे. ते नरडे आपण 5ची बोटामध्ये टाकायचो, अर्धे अर्धे खायचो. मित्र खाणार नाही, मागणार नाही म्हणून अर्धे अर्धे खाऊन बाजूला ठेवायचो आणि बोटात दाखवायचो आम्ही खालो म्हणून. परंतु ते मित्र एवढा खट्याळा होता की उलट करायचं, दुसऱ्या साईडनं पूर्ण खायचं, शेवटचं राहिलेलं त्याच्या बोटात टाकून द्यायचं, खाय बाबू म्हणा. एवढं मित्रप्रेम त्या काळात होतं ते त्यांनी आता दाखवलं. आणि त्यानंतर आपले जे बड्डे बॉय आहेत त्यांच्या काही कलागुण सांगितले. लहानपणी ते महिलांचे रोल करायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते नूर आहे की शिव पार्वती सारखं दोन्ही रोल करण्याची ताकद आहे, शक्ती आहे. आणि प्रत्येक रोल त्यांनी निभावलेला आहे 55व्या वर्षापर्यंत. अशी हस्ती आपल्या सोबत आहे. त्यात आपल्याला शक्ती प्रदर्शन करण्यासाठी, ताकद मिळण्यासाठी, त्यांची प्रेरणा ऐकण्यासाठी, त्यांचं विचार मंचावर मांडण्यासाठी आता मी प्राचारण करतो माननीय शंकरसिंह ठाकूर साहेबांना.
विचारांच्या महामानवांना विनम्र अभिवादन. पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर, पत्रकारिता समाजाभिमुख कशी करावी हे ज्यांनी आम्हाला शिकवलं असे भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, आमच्या कुटुंबाचे प्रमुख विजयजी सूर्यवंशी सर, आज माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला म्हणण्यापेक्षा ज्यांच्या नेतृत्वात, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम साजरा होतो असे माझे वडील बंधू सिद्धार्थदादा तलवारे, माझ्या बालपणीचे सवंगडी श्रीकृष्ण आणि सुदाम्यासारखे जसे आम्ही राहिलो असे आमचे गोविंद जामकर, नांदेड जिल्ह्याची मुलुक मैदानी तो राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष विनायकजी कामटेकर सर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशजी राठोड सर, माझे मराठवाड्याचे सहकारी तथा माझ्यासाठी लक्ष्मणाची भूमिका हुबेहूब वटवणारे माझे मित्र शिकारे सर, माझ्या रथाचे सारथी, माझ्या रथाला श्रीकृष्ण होऊन रथ हाकणारे आदरणीय सोपानजी जाधव दादा, पत्रकारिता कशी करायची, बातम्याचा मध्य कसा साधायचा हे मला ज्यांनी शिकवलं घडवलं असे माझे गुरुवरे चंद्रकांतजी भवाने दादा, नांदेड जिल्ह्याची दुसरी पत्रकार संघाची मुलुक मैदानी तो गणेशजी दाडे सर, एकच कार्यक्रम अशा पद्धतीचा घेऊन अख्ख्या महाराष्ट्रात कार्याध्यक्ष पदावरून राज्याच्या अध्यक्षापर्यंत मजल मारण्याची किमया माझ्या अंगी दाखवून देण्यासाठी जे तत्पर असे कार्य करणारे माझे सहकारी मित्र तथा माझे छोटे भाऊ सुशील बिल्लाळीकर सर, नांदेड शहर अध्यक्ष अनिल जाधव, आमचे दुसरे सहकारी गायकवाड सर, आदरणीय मतीन भाऊ, कुरुक्षेत्रातील वर्णन जसा संजय सांगत होता त्या पद्धतीचे आमच्या पत्रकार संघाचा आखो देखा हाल सांगणारे माझे बुद्धिवान मित्र संजयजी राक्षसे, दुसरे मित्र सुहासजी जोंधळे, आत्ता जस्ट येऊन कार्यक्रमामध्ये माझ्यावर फोकस टाकून माझं जाज्वल्य रूप दाखवणारे माझे पाहुणे ठाकूर साहेब आणि माझ्या पत्रकार बंधू आणि भगिनी. तलवारे दादाचा छोटेखानी जरी कार्यक्रम असला तरी त्या कार्यक्रमाला एवढं भव्य दिव्य रूप माझ्या बालपणीच्या मित्रामुळे आणि आमच्या सिद्धार्थ दादामुळे आला आणि माझ्या सहकार्याने सर्व हा कार्यक्रम घडून आणला. त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. 55वा वाढदिवस त्या आदरणीय माझ्या सर्व मित्रांनी माझ्या टेबलवरच सजून माझ्या डोळ्यासमोर ठेवलाय. 55 वर्षाची जाण तुम्ही मला करून दिली, पण तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे तुमची ऊर्जा माझ्यात असल्यामुळे मला 55 वर्षाचा असेल असं आज सुद्धा वाटत नाही दादा. असंच तुमचं सर्वांचं सहकार्य माझ्या सोबत असू द्या. सदैव मी तुमच्या पाठीशी राहण्यास तयार आहे. आदरणीय आमच्या आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सुंदर असं उदाहरण कर्माचे दिलं. खरंच त्याच्यामध्ये जे दादा ठाकूरची भूमिका दाखवली गेलेली आहे ती भूमिका खरोखरच फार कठीण आणि ते भूमिका पार पाडण्याची कुवत अंगी प्रत्येकाच्या असायला पाहिजे. ते माझ्या अंगी आहे असं मी सिद्ध करू शकत नाही, तेवढी बरोबरी तर मी करू शकणार नाही. परंतु मित्र हो,
आजच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनाच्या दिवशी तुम्हाला ग्वाही देतो. तुमच्यावर येणाऱ्या कोणत्याही अडीअडचणीला मला आवाज द्या. त्या ठिकाणी मी सदैव आपल्यासाठी तयार राहील आणि तुमचा दादा ठाकूर होण्याचा प्रयत्न करण्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आजचा वाढदिवस असल्यामुळे पत्रकार संघाविषयी काही सांगणे काही अनिवार्य वाटणार नाही, कारण कार्यक्रमच हा अभिष्ट चिंतनाचा आहे. सर्व सहकारी मित्रांनी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यालयामध्ये हा अभिष्ट चिंतनाचा माझ्या वाढदिवसाचा सोहळा तुम्ही साजरा करत आहात केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. भगवान बुद्ध, पत्रकारांचे पत्रकार, संपादकांचे संपादक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या विचारांना अभिवादन करून मी माझे अध्यक्ष भाषण सुरुवात करतो. ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आमचे मित्र शंकरसिंह ठाकूर दादा. सगळे दादाच म्हणतात, तेही मला दादा म्हणतात, मी त्यांना दादाच म्हणतो. जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात, वेगवेगळ्या संघटनेत, वेगवेगळ्या पत्रकार संघटनेमध्ये काम करत असलो तरी मी सर्व धर्म समभाव मानणारा आहे. मीही एका पत्रकार संघटनेत आहे. मी मल्लीनाथ महाराजांनी स्थापन केलेल्या जय भारत माता सेवा समितीचा राष्ट्रीय सदस्य आहे. म्हणून आमची भेट झाली की आम्ही जय मल्लीनाथ करत असतो. तर आपण सर्व एक आहोत, पत्रकार म्हणून आपण एक आहोत. एकमेकांच्या पत्रकारांच्या जे दुःख आहेत, समस्या आहेत त्या एकच आहेत. मग तो कोणी कुठल्याही पक्षात, कुठल्याही संघटनेत, कुठल्याही पार्टीत काम करत असला तरी पत्रकार म्हणून आपण पत्रकार बांधव एक आहोत. एकमेकांच्या सुखदुःखात आपण सहभागी झालंच पाहिजे. त्यासाठीच मी एखाद्या संघटनेचा कार्यकर्ता आहे, नेता आहे म्हणून आलेलो नाही. मी शुभेच्छा द्यायसाठी आलेला होतो आणि मला आयत्या वेळी इथं अध्यक्ष केलेला आहे. मी अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच एक अध्यक्ष समारोप करतोय. तर शंकरसिंह ठाकूर यांच्यासोबत सतत, म्हणजे जेव्हा जेव्हा मी पाहिले ह्या दोन जोडीला बघितलेला आहे, शिकारे सर आणि शंकरसिंह ठाकूर, ही जोडी दिवस रात्र फिरत असते संघटनेसाठी. माहिती अधिकार कार्यकर्ता, प्रत्येकांना न्याय देण्यासाठी ही जोडी काम करत असते. आमचे मित्र कामठेकर सर एक साप्ताहिक चालवतात. त्यांचं लिखाण खूप सुंदर आहे. आमचे इथं मित्र बसलेले आहेत चंद्रकांत गव्हाणे सर, आमचे खूप जुने सहकारी आहेत. खूप मोठे त्यांचं सोशल वर्क आहे. चळवळीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. नामांतर चळवळीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. या ठिकाणी मंचावर शंकरसिंह ठाकूरदादाचे बालमित्र जानकर सर इथे बसलेले आहेत. त्यांनी खूप चांगलं उदाहरण दिलं. त्यांच्या काही आठवणी सांगितल्या, त्या खूप सुंदर आहेत, त्या आम्हाला खूप आवडल्या. या ठिकाणी प्रत्येकाने आपापलं मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये संजय राक्षसे यांनी सुंदर असं पत्रकारितेच्या बाबतीत आपलं उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी मोहम्मद मतीनबाई आहेत, बिल्लाळीकर सुशील आहेत, अनिलभाई गायकवाड आहेत, राजाभाऊ हटकर आहेत, गणेश दाडे आहेत, सोपानराव जाधव आहेत, डॉक्टर अतुलचंद्र मोरे आमचे सर होते, डाएटला प्राचार्य, त्यांनी सुद्धा एक चांगलं मनोगत व्यक्त केले. त्यांना एका अंत्यविधीला जावं लागलं, ते गेलेले आहेत. परत एक विशेष नमूद करायचं म्हणजे ज्यांनी संचलन केलं ते सुरेश राठोड यांनी एक खूप चांगलं संचलन केलेलं आहे. पूर्ण कार्यक्रमाचा जो भाग असतो तो संचलन कर्त्यावर अवलंबून असतो आणि ते एक उत्कृष्ट असं संचलन सुरेश राठोड यांनी केलेलं आहे. मी ह्या ठिकाणी एवढंच म्हणेन की आपण सर्वजण शंकर
ठाकूर यांच्यावर प्रेम करणारे लोक आहोत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वांनी आपापला वेळ काढून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि माझं स्वतःचं साप्ताहिक प्रवक्ता, जय भारत माता सेवा समिती, श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज सेवाभावी संस्था या सगळ्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर प्रगती होऊ हीच माझी मल्लीनाथा चरणी प्रार्थना करतो आणि माझे अध्यक्ष भाषण थांबवतो. मला या ठिकाणी आयत्या वेळी अध्यक्ष करून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय मल्लीनाथ, जय भारत. सगळं खायचंय थोडंसं आजचा दिवस चालतंय. सर्व आलं घालून टाका. दुसरी करा. थोडं ज्यांची ज्यांची इच्छा आहे फक्त हात नंतर हात संपले की हात पकडा फोटो काढा. नंतर फोटो काढता सगळं टाकून द्या. सर्वच टाकून काय वजन 55. 55 किलो झालं पाहिजे. आणखी काय थांबा. बोलायचं एक एक देता यायचं. या सर अलीकडे. हो या सर. सगळे थांबायचे सगळे दाबून घ्या. आपलं अंग थोडंसं करूया. सगळे येतात का या जवळ या जवळ या सगळे आराम से दोघांचं एक करता येतं. हो. हजारों साल के दिन हो 50,000. थोडा लावायचं. सगळेजण थोडा 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 चालू द्या. लावू का हे? लावा. काढा.